नमस्कार, मी आज बनवत आहे ओल्या वाटाण्याची कचोरी. मध्ये थोडं तेल टाकलाय, त्यामध्ये आता हे मटार सोडून देते. थोडं याला परतून घेते. आता हे मटार आपले परतून झाले. आता याला आपण बारीक करून घेऊया. आता याला ह्या चॉपर मध्ये टाकलाय, त्यामध्ये आता थोडी मिरची टाकून घेते आणि मी बारीक करते त्याला. सगळं मिश्रण बारीक झालंय, याला आता एका भांड्यामध्ये ओतून घेते. यामध्ये लागणारं साहित्य धनी आणि सोप आणि हे थोडे मिरे, याला थोडं जाडसर मी बारीक करते खलबत्त्यामध्ये. खूप बारीक नाही करायचं. मी असं हे मिश्रण असं जाडसर केलंय. आता मी कढईमध्ये तेल टाकलाय, त्यामध्ये जिरं राई टाकते. हा बाकीचा कांदा मी चिरलाय, याला आता मी मटर कचोरीमध्ये टाकते. आपण टाकला तरी ठीक, नाही टाकला तरी चालेल, पण मी टाकत आहे. आता थंडीचा सीझन आहे म्हणून. आता कांदा परतून झालाय. आता यामध्ये आणखी मी साहित्य टाकते. अद्रक लसूण पेस्ट, याला परतून घेऊ. त्यानंतर हे बारीक करून ठेवलेलं धनी आणि जिरं मिरे आहे ना, ते पावडर टाकते. चाट मसाला, चटपटीत कचोरी पाहिजे म्हणून चाट मसाला थोडा जास्त टाकला तरी चालेल. ही साखर, चवीनुसार मीठ, थोडी हळद. त्यानंतर हे आपण बारीक केलेलं वाटण आहे, वाटाण्याचं यामध्ये सोडून देते. हे खूप बारीक नाही केलं, हे वाटण जाडसरच ठेवलंय, छान वाटते. तर भरपूर सारा सांबार. आपला आता मसाला तयार झाला. मसाला तयार झालाय, याला आता थोडं थंड होऊ देते मी. आता मी बनवत आहे गव्हाच्या पिठाची कचोरी. हे गव्हाचं पीठ घेतलंय मी मोठ्या वाटीने 2 वाट्या. मी मैद्याची कचोरी नाही बनवत आहे, गव्हाच्या पिठाची बनवत आहे. त्यामध्ये मीठ, चव यायला थोडं जिरं मी मळून घेते. यामध्ये मी पाणी टाकत आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळायचं. असा हा गोळा तयार केलाय, याच्या आता आपण कचोऱ्या करून घेऊ. अशा मी ह्या पात्या तयार करून घेते. मग याच्यामध्ये आपण सारण भरू. अशा आपण सर्व कचोऱ्या तयार करून घेऊ. ह्या कचोऱ्या आपल्या भरून झाल्या आणि तेल कोमट झालाय. गरम नाही करायचं, कोमट तेल झालाय. त्यामध्ये आता ह्या कचोऱ्या सोडून देते मी. गॅस कमी करायचा. कचोऱ्या आपल्या कमी आचेवर होऊन राहिल्या. आपल्या कचोऱ्या कशा फुगल्या छान, कणकीच्या असून सुद्धा. आता कचोऱ्या तयार झाल्या, याला आता काढून घेते आणि सर्व करते. चाट मसाला वगैरे टाकून सर्व करायचा आहे, म्हणून मी हे तुला फोडून देते. हे अशा छान फोडून घ्यायच्या ह्या कचोऱ्या आणि यावर आता आपण सर्व करू. आधी दही टाकते. हिरवी चटणी, चिंचाची चटणी, थोडं तिखट, थोडं मीठ. त्यात मी चाट मसाला टाकायचा, पण मीठ थोडं कमी टाकायचं. हा चाट मसाला, कांदा, सांबार, शेव,
अशी छान आपली कचोरी तयार झाली आहे. या खायला.